मंडळी, आजवर तुम्ही अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती पाहिल्या असतील, पण आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी येतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ सुशील शिरशीकर अर्थात आपला निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांचं. आणि यांची मुलाखत घेणार आहे आपली लाडकी मोना डार्लिंग म्हणजेच कल्याणची चुलबुली शिवाली परब, जिच्या जोडीला आहे अर्थातच दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत. नमस्कार 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 नाशिककर, नमस्कार. मी हवामान तज्ज्ञ सुशील शिरशीकर. नमस्कार. आज नाशकात जे तापमान आहे ते 39 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपली वातावरणातली आत्ताची जी आर्द्रता आहे ती 36 डिग्री सेल्सिअस आहे आणि वारे 13 किलोमीटर पर आवर या वेगाने वाहत आहेत. पण याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण आत्ताच इथलं गोदाकाठचं जे वातावरण आहे ते जल्लोषपूर्ण असणार आहे, हो की नाही? तुमच्या लक्षात येत असेल की मी जरा अतिउत्साही झालेलो आहे. का? कारण मी इतकी वर्ष हवामान तज्ज्ञ म्हणून काम करतोय, पण आजपर्यंत आज तागायत माझी कोणी मुलाखत घेतलेली नाही आहे. पण आज पहिल्यांदा माझी मुलाखत होणार आहे, कारण मी नाशिकचा आहे. तुम्हाला सांगतो, एक विदुषी आहेत मोना डार्लिंग म्हणून, त्या माझी मुलाखत घेणार आहेत. मी अत्यंत उत्साही झालेलो आहे. पाहू त्या कधी येत आहेत. नमस्कार. नमस्कार. सुशील शिरशीकर. हो, मीच. नमस्कार मोना डार्लिंग. नमस्कार. नाही नाही नाही, मोना डार्लिंग कुठे? मी त्यांचा मॅनेजर. हो का? मोना मॅडम कधी एंट्री घेतील? हरकत नाही. पण या माफ करा, काय माझी पहिल्यांदाच मुलाखत घेतली जाते, त्यामुळे मला असं बाहेरच्या जगाचं इतकं माहित नाही. या मोना डार्लिंग कोण आहेत? बापरे, तुम्हाला मोना डार्लिंग माहित नाहीये का? नाही, मला मोना डार्लिंग. अहो, सगळ्यांना माहिती मोना डार्लिंग. हो का? हो, तुम्ही इन्स्टाग्रामवर आहात ना? इंस्टाग्राम. हा, जरा टेक्नॉलॉजिकली मागासलेले आहात तुम्ही. माफ करा, त्या इन्स्टाग्रामवर त्यांचे 5M फॉलोवर आहेत. 5M म्हणजे 5 मिलियन फॉलोअर्स. बाप रे, या मोना डार्लिंगचे 5 मिलियन. मॅडम नाशिक टॅक्स म्हणजे? नाशिक टॅक्स मॅनेजर. मी नाशिक करचं इंग्लिश मध्ये केलंय. नाशिक कर टॅक्स. कसं वाटलं? मी तमाम नाशिककरांची आत्ताच माफी मागतो. आमच्या मोना मॅडमना इंग्लिश बोलायची हौस खूप आहे, पण नॉलेज खूप कमी आहे. तर त्या जे काय बोलतील ते मनावर लावून घेऊ नका. आपलंच माना आणि माफ करा. मॅनेजर, फर्स्ट ऑफ ऑल ते हे कुठे आहेत? ते हवा बाण कुठे आहेत? हवा बाण. हवा नाही, हवा बाण तुमची गल्लत होतीये. हवा बाण नाही. नाही, मी गल्लीत काहीच नाही करत. मी सगळं ओपन मध्ये एकदम. नाही, गल्लीत नाही, गल्लत म्हणजे तू हे राहू द्या. मॅडम, हवा बाण नाही, हवामान. ते तुम्ही. हॅलो. हे काय केलं तुम्ही? मला कळलं तुम्ही नाही. हवा बाण आहात ना, म्हणून तुम्हाला हवा बाण. You like it? हो. मॅनेजर, हे या माझी मुलाखत घेणार आहेत ना? Yes. चल बसा प्लीज. सेट. I love you all. प्लीज बसा. सो आपण तुमची मुकालात सुरू करूयात का? मुकालात म्हणजे नवीन प्रकार आहे का? म्हणजे आधी मग असं काही आहे का? No, ते नाही, त्यांना मुलाखत असं म्हणायचं.
मराठी थोडं कच्चं आहे त्यांचं. मुळात मराठी नाहीच आहे, कच्चच आहे. हरकत नाही, तुम्ही घ्या मुलाखत घ्या. हा. सो एव्हरीवन, टाळ्याच्या गाजरात स्वागत नाही करूया. तुम्ही गाजरात नाही तुम्ही गाजरात म्हणताय. गाजरात नाही मॅडम, गजरात. इट्स ओके. सो एव्हरीवन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सुशिशिशिकरांचं. नाही असं नाव नाही माझं. नाही माझं नाव सुशील शिर्षीकर आहे. सॉरी, माय बॅड क्युडी बाय. आय एम सो सॉरी, माय बॅड. पण तुमच्या नावामध्ये ना खूप शी आहे. तुम्हाला घाण नाही वाटत? काय बोलताय तुम्ही? अहो तसं नाहीये माझं. सुशील शिर्षीकर असं का बोलतायत या? हरकत नाही, भोळे आहेत त्या जरा. नाही तुमच्या लक्षात येत आहे का, एखादी गोष्ट जर आपण निर्हेतुक करतो तेव्हा तो भोळेपणा असतो. निर्बुद्ध कृत्याला आपण मूर्खपणाच म्हणतो की नाही. असं नका, त्यांना सांगा नाव नीट घ्या. हा प्लीज. वाक्य चांगलं आहे पण त्यांना कळणार नाहीये मॅडम. येस. शिशिकर. तेच. हा, बरं. तुम्ही नाशिकचेच का? हो मी मूळचा नाशिकचाच आहे. नाशिक टॅक्स हे तुमचे. हे सगळे तुमचे. घेऊन जा यांना. नाही तसं मॅडम. घेऊन जा. नाही. तुम्ही बोटीतून पण घेऊन जा. नाही घेऊन जा. असं नाहीये. मला घेऊन जाण्यासारखं काही, मी नाशिकचा आहे. नाही सॉरी, नका घेऊन नका जाऊ. मुलाखतीसाठी थोडा वेळ ठेवा. बस. मुलाखत आहे. ते तुम्ही मी नाशिकचे नाशिकचा. आहेत हो, का? मी नाशिक. ते मला ना तोंड आंबट झालेले कोल्हे बघायचे आहेत. तर तोंड आंबट झालेले कोल्हे म्हणजे? ते नाशिकमध्ये द्राक्ष मिळतात ना. हो, नाशकात द्राक्ष मिळतात. हा, तर कोल्हे द्राक्ष खातात आणि मध्ये मध्ये त्यांना आंबट द्राक्ष पण मिळतात. मग त्यांचं ना ते तोंड आहे ना असं पण होतं. नाही. मग त्यांचं ते आंबट झालेल्या कोल्ह्यांचं तोंड बघायचंय मला. नाही तुमची पुन्हा एकदा गल्लत होतीये. तुम्ही जे म्हणताय ना ते खरं तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी म्हण आहे. हा असं कोल्हे द्राक्ष खात नाहीत. व्हॉट? कोल्हे द्राक्ष सिरियसली? हो. द्राक्ष खात नाहीत कोल्हे? नाही खात. ओ माय गॉड मॅनेजर, आपण 10 किलो द्राक्ष आणले, त्याचं काय करायचं? अरे बापरे. 10 किलो द्राक्ष आणलेली आहेत तुम्ही? हो. का? माझे जे गुरुजी आहेत ना, त्यांनी मला सांगितलेलं प्राण्यांना असं खाऊ पिऊ घालायचं. आता 10 किलो द्राक्ष वाया जाणार मॅनेजर. आता काय करायचं आपण? आणि नाशिक मधली कोल्ही द्राक्षच खात नाहीत. नाशिक मधली काय, अहो जगातली कुठलीच कोल्ही द्राक्ष खात नाही. ओ माय गॉड मॅनेजर, आपली द्राक्ष वाया जाणार की नाही? ओ माय गॉड. ऐका ना, हा? तुम्ही एक काम करा, तुम्ही मला द्राक्षाची वाईन बनवून द्या. अरे काय भट्टीवाला आहे मी? मी हवामान तज्ञ आहे. मी रोज वारे कसे वाहतात ते सांगू, ते असे सांगू? द्राक्ष चेचत मी वाईन करून देऊ काय? घ्या ना माझी मुलाखत. हा, ते- जे काही असेल ना, तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते मला विचारा. काय आहे, मी हवामान तज्ञ आहे, त्यामुळे त्या रिलेटेड काही येस. सो गाईज, हे हवामान जतन आहेत. जतन नाही, तज्ञ, हवामान तज्ञ म्हणा. तज्ञ. ज्ञ. नुनिया. अरे एक अक्षर आहे ज्ञ, त्याच्यात कशाला अडीच अक्षर करताय नुनिया म्हणून? ज्ञ, तज्ञ. मॅडम एक काम कर. हे म्हणा आणि त्यानंतर ज्ञ. अरे ज्ञला घे कसं म्हणाल तुम्ही? ज्ञ काय आहे घ्यायला? ज्ञ घे काय आहे संबंध ह्याचा? नाही मॅडम, जमेल तुम्हाला, आपण प्रॅक्टिस करू. अरे नका, ऐका ना, नका करू हे. मॅनेजर, मला का नाही जमत आहे मॅनेजर? मला माहित नाही तुम्हाला का जमत नाहीये, पण लहान मुलं असतात ना 6-6 महिन्याची, ती पण कधी कधी अनावतपणे असं म्हणतात. तुम्हालाच जमत नाहीये, नका म्हणू. हरकत नाही. माझी मुलाखतच ऐका, माझी मुलाखत सुरू होत नाहीये. तुम्हाला तज्ञ म्हणता येत नसेल, नका म्हणू. असं करा, मला मी बघेन. चला. नाही, असं नका मॅडम. मुलाखत. अरे नका ना करू, तिथेच येता तुम्ही ह्या तज्ञला. मॅडम जाऊ द्या. असं नका ना प्लीज. ठीक आहे बाबा, ठीक आहे. विचारते तुम्हाला, काय करता सांगा. नीट विचारा ना, काय करता सांगा. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेक्षक हो, आज माझ्याकडे असलेली सगळी माहिती, सगळं ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. आम्ही जे काम करतो ते साधारणतः लोकांना माहीत नसतं. आम्ही काय करतो तर आम्ही वातावरणातल्या काही गोष्टी मोजतो. म्हणजे मुख्यत्वे 4 गोष्टी मोजतो. त्या म्हणजे एअर,
एअर प्रेशर, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर. आम्ही कशाबद्दल माहिती देतो, आम्ही का लोकांना सावध करत असतो, कारण हल्ली ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर की नाही. हल्ली काय होतं, आपण झाडं तोडतो, कापतो, हो की नाही, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, ऱ्हास होतो, नुकसान होतं. त्यामुळे काय होतं तर बर्फ वितळतो. मग फ्रीज बंद करायला लावा. अरे तुझ्या बापाने ठेवलाय का अंटार्क्टिकात फ्रीज? तसं नाही मॅनेजर, मी काय बोलले, बर्फ वितळतो बोलले ना ते. खरं. मग फ्रीजचा दरवाजा बंद केला तर बर्फ वितळणार नाही. अरे. That's it. फ्रीज मधला आईस क्यूब नाही वितळत, बर्फ, हिमनग असतात, हिमशिखरं असतात. आपण ही जी काही पर्यावरणाची हानी केलेली आहे त्यामुळे ती वितळतात. ती वितळल्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढतं, समुद्राची पातळी वाढते आणि त्यामुळे समुद्र शहरच्या शहर गिळंकृत करतो. ओ माय गॉड, एवढं सगळं होतं. नाशिक टॅक्स, प्लीज तुम्ही ना स्वतःच्या फ्रीजचा दरवाजा बंद करत जा, घरं डुबतात. हा, बंद करा, फ्रीजचे दरवाजे बंद करा आणि बंद करण्या अगोदर हिला आत ढकला आणि बंद करा. मॅनेजर, गोटून मरू दे हिला. असं नाहीये. इथे तुम्ही बसून घ्या. फ्रीज अरे बसून घ्या. एक असतो पर्वत, तो नाही मला बसून सांगायचं घ्या. बर्फाचा पर्वत. बर्फाचा पर्वत वितळतो त्याच्याबद्दल सांगतोय मी काय सांगतोय. अरे बाबा, हे बर्फाचे पर्वत वितळणं, भूस्खलन होणं, हे याच्यावर काय चिडणं? मॅडम नको मॅडम. हे काय, हे काय आहे? ते करावं लागतं आम्हाला. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मॅनेजर, दिस इज माय फॅमिली शो. मॅडम. हे माझ्या फॅमिली, दिस माय प्रेक्षक परिवारासोबत आली आहेत ना, ते लोक हे शब्द ऐकणार आहेत. मला सोडा. हे काय बोलताय? अरे सोडलं. काय बोललोय मी? एक साधा शब्द म्हटलाय मी, भूस्खलन. Oh my God, भूस्खलन नका म्हणू. मी सांगतोय नका म्हणू तुम्ही, प्लीज हा शब्द नका म्हणू. ते माफी मागतील मॅडम, ते माफी मागतील. प्लीज त्यांना माझ्या प्रेक्षकांना सॉरी बोलायला लावा. काय करू? प्रेक्षकांना सॉरी बोला. अरे याला काय अर्थ आहे? कलाकाराकडनं माफी मागून घ्यायची म्हणून कशावरही माफी मागून घ्याल, ऑथेंटिक कारण तरी द्या. बरं, मागायची पण कोणाला? मोना डार्लिकांच्या प्रेक्षकांना. प्रेक्षक हा कुठला शब्द आहे? प्रेक्षक मागतो. मोना डार्लिंगचे तमाम प्रेक्षक, मी भूस्खलन हा एक मराठी शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माफी दिली का? दिली मॅडम. दिली का? दिली. जे नाही म्हणतायत त्यांच्याकडे बघू नका, दिलेली आहे. साधे शब्द आहेत, शाळेत ऐकलेले शब्द आहेत आपण. हे पर्जन्यवृष्टी, अतिपर्जन्यवृष्टी, भूस्खलन. बघा तुम्ही सारखं तेच बोलताय. शाळेत कधी गेलाय का नाही? गेलीये मी शाळेत, लहान होती तेव्हा. आता मोठी झाली तर मी का जाऊ? अरे तेव्हाचेच हे शब्द आहेत की नाही, भूस्खलन वगैरे, बरोबर की नाही? बरोबर, वारे वगैरे सगळं. मग तुम्हाला सांगतो, शाळेत असताना आपण खूप गोष्टी शिकलेलो आहे. बरोबर. त्यात काय काय होतं? खारे वारे, बरोबर. मतलई वारे. माहित आहे मला, सगळं माहिती आहे मला. मतलई वारे माहिती आहे तुम्हाला? माहित आहे. या इकडे, इकडे या. या सगळ्यांना सांगा मतलई वारे म्हणजे काय. आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत मतलई वारे. काम असेल ना तर सगळे करता मोना डार्लिंग चिपकायला येतात सगळे मोना डार्लिंगला. पण काम खतम ना तो सब मोना डार्लिंग को भूल जाते. मतलई वारे कुठले? मतलई वारे म्हणजे तुझे मतलबी मित्र नव्हे. मतलई वारे म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे, मतलई वारे. त्यांना सांगा ना, नका भाऊ. अरे तुझा बाप सोडतो का ते वारे? नका वाहू म्हणजे त्यांचे त्या फिरायला जातात ते त्यांचे. मला काय सांगतेस? नको सांगू त्यांना, वाहा आणि हे करा आणि ते करा. ठीक आहे, हे चिडतात कशाला आहेत पर्शीकर? तुझा बाप फरशीकर. लाद्या लावतोय मी. ए दे रे, नाही ए दे रे. नाही, लाद्या लावतोय मी. हवामान खूप तज्ञ आहात तुम्ही. एक साधं नाव आहे, सुशील शिरशीकर असं नाव आहे. फरशीकर म्हणतायत या. तुम्ही एकदा नीट समजावून सांगा त्यांना. हे बघा, शांतपणे मी जे सांगतोय. हा बोला, पटापटा बोला, सगळे बोर होत आहेत. मी बोल नाही करत आहे. ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. बोला. आमचं काम काय आहे ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. सांगा सर सांगा. तमाम जनता ऐकते, सांगा सर. याचं काही काय आहे ना, लक्षात घ्या. मी ग्लोबल वॉर्मिंगवर होतो. काय झालंय, आपल्यामुळे ना ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. आपण पर्यावरणाचं नुकसान करतो. त्यामुळे काय होतं, पाऊस फार अनप्रेडिक्टेबल झालेला आहे, लक्षात घ्या. ओ, आधी काय व्हायचं? तुम्ही पाऊस पडता? मी पाऊस नाही पाडत. मग तुम्ही काय करता? अरे मी पावसाचं मोजमाप करतो. कशाला? तुझ्या आईच्या लग्नात पडायला. तुझ्या आईच्या लग्नात एक काउंटर ठेवणार आहे मी पावसाच्या ढगाचा. सर पाडणार आहे पाऊस मी रात्रभर तिथे. सर हवामान तज्ञ. हवामान तज्ञ आहे, माफ करा, मी हवामान तज्ञ. आज माझी पहिल्यांदा मुलाखत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पाऊस पाडत नाही, मी पावसाचं मोजमाप करतो.
कळलं? पाऊस जो काही पडतो ना तो आम्ही मोजण्याचा प्रयत्न करतो. हे कळलेलं आहे तुम्हाला? ओ ठीक आहे. कळलं त्यांना पाऊस कसा पडतो ते पण कळलं. माहिती आहे. यांना पाऊस कसा पडतो ते माहितीये? हो. यांना पावसाची प्रक्रिया माहितीये? हो. एक मिनिट, मला माहितीये पाऊस कसा पडतो. सांगा, या इथे या, सांगा. कसा? पाऊस पडतो टिप 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 असा. मी तुझे ढग फोडेन. मी तुझे ढग फोडेन. नाही मी वेगळं. पाऊस असा नाही पडत. हो. पावसाची एक वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा हा आहे. माहितीये ती पण एक माहितीये मला. नैसर्गिक प्रक्रिया आहे. माहितीये ती पण. ती सांग. ढग असतात, ढगावर आजी बसलेली असते, ती जात दलत असते, तिचं पीठ सांडत, आजी रडते आणि पाऊस पडतो टीप टीप. What happened, manager? वरून कोणी मारलं का मला? बावळट आहेस का तू? मॅडम. वयाच्या 2.5व्या वर्षापर्यंत म्हातारीने आपल्याला ही गोष्ट सांगितलेली असते, जी 7व्या वर्षी आपण विसरायची असते. असा एक अलिखित नियम असतो. ही तीच ठेवली आहे हिने ती गोष्ट डोक्यात. राहू दे. एक महत्वाची प्रक्रिया पण असते की नाही, की आपल्या या भूखंडावरती काही पाणी असतं, पाण्याचे साठे असतात, तळी असतात, तलाव असतात, नद्या असतात, समुद्र असतात की नाही. त्याच्यावरती जेव्हा उष्ण वारे पडतात तेव्हा त्या पाण्याची महत्वाची माहिती देतोय मी. त्यांना कसल्या पप्प्या देताय तुम्ही? त्या पण तिथनं परत देत्या कशाला? तर हे जे काही जमिनीवरचं पाणी असतं त्याची जेव्हा वाफ होते तेव्हा ती वाफ वर हवेत जाते. मग त्याचं काय होतं तर त्याचा एक ढग तयार होतो, बाष्पीभवन होतो. तिथे सुद्धा ना, ऐका ना, महत्वाचा तिथे त्याला ती अजून एक उष्ण वाफ लागते. मग त्या ढगांचं द्रवात रूपांतर होतं आणि मग ते पाणी खाली जमिनीवर पडतं, ज्याला आपण पाऊस असं म्हणतो. कळलेलं आहे तुम्हाला? कधी कधी या पावसाचं प्रमाण जास्त असतं. कधी कधी काय होतं, समुद्रात आहे की नाही, एक कमी हवेचा पट्टा, कमी हवेचा पट्टा जो असतो त्याचा दाब जास्त तयार होतो आणि मग त्याच्यामुळे वादळे येतात आणि आणखीन पाऊस पडायला लागतो. ओ सुरसुरीकर. तुझा बाप सुरसुरी कर काय? सुरसुरी कर. दिवाळीत असा पेटवता मला? नाही. सुरसुरी कराय मी? तू युजलेस. एक काम करा, तुम्ही शांत बसा. काहीतरी महत्वाचं सांगतोय की नाही मी? खरंय तुम्ही शांत बसा, मी समजावतो त्यांना. काय समजवणार आहात? समजावा. हरकत. मॅडम मूड घालवलाय माझा मॅडम, मुलाचा. हवामान खातं काय करतं बघा. रडार घ्या किंवा बॅरोमीटर घ्या, थर्मामीटर घ्या, ॲनोमीटर घ्या, ह्या सगळ्या डिव्हायसेसच्या साह्याने एक डेटा अरेंज करतं. हां, आणि त्या डेटावर रिसर्च केला जातो. आता तो रिसर्च जो असतो तो प्रेझेंट सिच्युएशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. या सगळ्यांची माहिती तुम्हाला कशी काय? नाही, मी BSc केलेलं आहे. BSc केलेलं आहे? हां, म्हणजे कशात माहिती आहे का, मॅडमना सांगू नका, मी बार्सोलोना युनिव्हर्सिटीतनं वेदर डिपार्टमेंटचं मी BSc केलेलं आहे आणि ग्रॅनेडा युनिव्हर्सिटीमधनं मिटिओरॉलॉजी आणि जिओफिजिक्स ह्यात मी BTech केलेलं आहे. त्यात हवा ए हवा खुशबू लुटा दे या ग्रंथाचा मी लेखक आहे. इतका अभ्यास केलेला आहे तुम्ही? हां. इतका? हां. मग तुमच्या ज्ञानाची खोली समुद्रा इतकी असताना या गटारात का पोहताय तुम्ही? का? पैसे? असे कितीसे पैसे मिळत असतील तुम्हाला? 20 लाख रुपये वर्षाला? आठवड्याला. अरे 20 लाख रुपये कमवतोस तू या मूर्खपणाचे आठवड्याला? अरे लाचार आहेस तू, लाचार. बुरशीकर. तुझा बाप बुरशीकर. मॅडम, तुझ्या पावाला लागलो होतो मी 3 दिवसांपूर्वी. हे काय नाव आहे माझं? सुशील शिरशी. माझं नाव सुशील शिरशीकर आहे. ते घ्या नीट एकदा. मॅडम. एक मूर्ख बाई माझ्या समोर आणलेली आहे आणि ती Excuse me. आपण हे सगळं बसून करूया का? तुम्ही मूर्ख कोणाला बोलताय? तुम्हाला म्हणतोय. माझ्या क्षेत्राविषयी काहीही माहित नाही आणि माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आहात तुम्ही. तुम्हाला कोण बोललं मला कळत नाही. मोनाको साफ समजताय क्या प्रेषक? प्रेषक कशाला तुम्ही पण समजताय ना मोनाको? पूछ, जो भी पूछना है पूछ. विचारू? विचारा. ठीक आहे, मला सांगा दिशा किती असतात? 4. गुड. म्हणजे मुख्यत्वे 8 असतात पण 4 आहेत. त्या कुठल्या त्या सांगा. प्लास्टिकच्या डिशा, काचेच्या डिशा, कागदाच्या डिशा, ॲल्युमिनियमच्या डिशा. मी मारेन रे तुला. नाही. मी मारेन तुला. तिला सांग दिशा नव्हे दिशा. ही बाई माझं डोकं. दिशा म्हणजे दिशा असतात की नाही? 8 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य अशा 8 दिशा आहेत. यात काय करण्यासारखं आहे? ईशान्य अन्य काय? नाहीये.
मूर्ख आहे का? हिला काहीही माहित नाहीये. एक्सक्यूज मी, तुम्ही खूप चिडचिड करताय ठरकीकर. तुला बाप ठरकीकर आहे मी. युजलेस. एका प्रश्नाचं उत्तर येत नाही. एवढं तरी माहितीये का सूर्य कुठे उगवतो? माझ्या बाबांच्या बनियानीच्या भोकामधून. एवढा मोठा सूर्य बनियांच्या भोकात नाही येतो? बर बर, हा जर बनियांच्या भोकात नाही येतो सूर्य, मावळतो कुठे? बाबांच्या पॅन्टीतल्या भोकात मधून. म्हणजे सूर्य इथून येतो तेव्हा बनियान इथे घातलेली असते, सूर्य इथे जातो तेव्हा आम्ही पॅन्ट कधी कधी इथे पण सुकवतो. तेवढे लोक आता बघणार आहेत. व्हॉट हॅपन मॅनेजर? ढगफुटी झाली. धन्यवाद.